श्रोतेहो नमस्कार. गुरु एक जगे त्राता, गुरु जननी जन्मदाता. भारतीय स्वातंत्र्याचे आणि सुराज्याचे शिल्पकार हे शिक्षकच होते. त्यांनी फक्त देशाला गुलामगिरीची जाणीवच करून दिली नाही, तर स्वातंत्र्य लढ्यात प्रबोधनही या शिक्षकांनीच केलेलं आहे. या स्वातंत्र्य लढ्याला दिशा देण्याचं कामही शिक्षकांनीच केलेलं आहे. महात्माजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले असतील, लोकमान्य टिळक, अरविंद घोष, आगरकर हे सगळे शिक्षकच होते. एवढंच काय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण देत व्यक्ती स्वातंत्र्याची जाणीव करून दिली. ते सुद्धा सर्वोच्च शिक्षक होते. शिक्षक जे आम्हाला सुशिक्षित बनवतात, शास्त्रविद्या संपन्न करतात, शस्त्रविद्या संपन्न, नीती संपन्न बनवितात, विद्येच्या उपयोगासाठी संयम, विवेक शिकवतात, समाजात शांतता, सद्भाव, एकात्मता नांदण्यासाठी संस्कार करतात, हे जीवन आनंदी करतात. आणि म्हणून विद्वान सर्वत्र पूज्यते हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य. कारण भारतीय तत्वज्ञानाचं वैभव जगाला पटवून देणारा तो एक शिक्षकच आहे. श्रोतेहो, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण अशी नवी पिढी घडवण्यासाठी शिक्षकाचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. क्षेत्र कोणतंही असो, विज्ञान तंत्रज्ञानाने कितीही प्रगती करो, त्यामागे जे ज्ञान असतं ते मानवाचंच. जगात सतत बदल होतात, नवनवे शोध लावण्यासाठी विद्यार्थी तयार होतात आणि ते करणारे असतात शिक्षकच. आमच्या जीवनामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान तर आहेच. विद्यार्थ्याची प्रगती हेच त्यांच्या परिश्रमाचं समाधान असतं. आणि म्हणून कुणी कितीही मोठ्या पदावर जरी असला तरी त्याच्या प्रगतीचं श्रेय जातं ते त्याच्या शिक्षकांनाच. मग तो ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील, शिक्षकांचं शिक्षण देण्याचं कर्म हे पुण्यकर्म सदरात समजलं जातं. आणि म्हणून जगात भारताने सर्व क्षेत्रात प्रगतीची भरारी घेतली. भारतीय ध्वज सातत्याने उंचावत आहे, हे श्रेय शिक्षकांनाच जातं. शिक्षक हे स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी, देश निर्भय, आत्मनिर्भर होण्यासाठी मोठे योगदान देत असतात. परिस्थिती कशीही उद्भवो, या शिक्षकांच्या संस्कारी शिकवणीने जीवनाला अर्थ प्राप्त होतो. समस्त शिक्षक गुरुजनांना शिक्षक दिनाच्या निमित्ताने वंदनम.